महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अन्नत्याग करून बेमुदत उपोषण करणाऱ्या जिद्दी संघर्ष योद्धा प्रमोद जगताप यांना शेवटी उपोषणाला यश. शहादा तालुक्यातील देऊर ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरुद्ध नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 15 दिवसांच्या उपोषणानंतर प्रमोद जगताप यांना आयुक्त कार्यालयाकडून सखोल चौकशी आदेश देण्यात आले. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेले देऊर येथील प्रमोद जगताप यांनी तब्बल 15 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतले. जगताप यांनी आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. सलग 15 दिवस उपोषण केल्यानं त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या आंदोलनाला देऊर ग्रामस्थांसह विविध स्तरातून पाठिंबा मिळाला. दरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी जगताप यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर विराम मिळाला. उपोषण मागे घेत गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत देखील केले व प्रशासनानं दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत अशी अपेक्षा प्रमोद जगताप तसेच देऊळ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन या मागण्यांवर प्रत्यक्षात कितपत कार्यवाही करते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.